नमस्कार. रयत एज्युटेक मध्ये मी वल्लभ बारले आपलं स्वागत करतो. इयत्ता 9वी प्रकरण क्रमांक 15 विज्ञान भाग 2 मधील हे आपलं सत्र 2 मधील पहिलं प्रकरण, सजीवातील जीवन प्रक्रिया, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. यातील आपण सब कंटेंट पाहतोय उत्सर्जन, एक्सक्रीशन. तर यामध्ये या टॉपिक मधील हा आपला दुसरा व्हिडिओ आहे. जर तुम्ही यूट्यूबवर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि इतरांबरोबर देखील तुम्ही शेअर करा. तर या प्रकरणामधील हा एक्सक्रीशन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो आपण या ठिकाणी पाहूया. आता एक्सक्रीशन म्हणजे काय मित्रांनो? म्हणजे उत्सर्जन असा त्याचा अर्थ होतो. ॲटलिस्ट अ स्मॉल क्वांटिटी ऑफ द गार्बेज or waste in produced each and every house. What will happen if you keep these garbage for a many day in your house? आपल्या घरामध्ये नियमितपणे कचरा होतो, वेगवेगळ्या प्रकारचा रोज कचरा होतो. हा कचरा जर तुम्ही अनेक दिवस जर तुमच्या घरात ठेवला तर काय होईल? इमॅजिन करा काय होईल. बरोबर. तर मेनी हार्मफुल अँड वेस्ट सबस्टन्सेस लाईक युरिया, uric acid, ammonia, etc. are the produced in living organism. If these substances accumulated in our body are retained in a body for a long, it can lead to a serious harm and even death. Hence, it is necessary to remove such a harmful and waste substances from the body. Different organisms have a different method of doing this. Removal of wastage or harmful substances from the body is called excretion. In unicellular organism, waste material are directly eliminated across the cell surface, whereas the process of excretion is the multicellular organism is a very complex. म्हणजे आपण जर घरातला कचरा जसा अनेक दिवस जर ठेवला तर काय होईल मित्रांनो? त्याच पद्धतीनं आपल्या शरीराचं पण तसंच आहे. सजीवामध्ये देखील अनेक प्रकारचे नको असलेले पदार्थ, घातक पदार्थ की ज्याप्रमाणे युरिया असेल, युरिक आम्ल असेल, अमोनिया असेल, असे अनेक पदार्थ आपल्या अन्नपचन झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. आणि हे जर पदार्थ आपल्या शरीरामध्ये अनेक काळ राहिले किंवा जर जास्त काळ जर ते साठून जर तशा पद्धतीने राहिले तर आपल्याला गंभीर इजा पोहोचू शकते. कदाचित त्यातून आपला मृत्यू देखील होऊ शकतो. मग हे तर आपल्या शरीराच्या बाहेर टाकणं आवश्यकच आहे. अशा पद्धतीची असणारी ही घातक पदार्थ आपल्या शरीरातून बाहेर टाकणे आवश्यक असते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात, म्हणजे जे आपल्यास उपयुक्त नाहीयेत, म्हणजे असे घातक पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेला उत्सर्जन म्हणजेच एक्सक्रीशन असं म्हणतात. एक पेशीय सजीवामध्ये टाकाऊ पदार्थ पेशीच्या पृष्ठभागापासून थेट बाहेर उत्सर्जित होतात, तर बहुपेशीय सजीवामध्ये ही उत्सर्जनाची प्रक्रिया ही अतिशय गुंतागुंतीची असते. आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीचे नको असलेले जे काही सबस्टन्स असतात ते शरीराच्या बाहेर टाकण्याची जी मेथड आहे, जी पद्धत आहे, त्यालाच आपण उत्सर्जन, एक्सक्रीशन असं म्हणतो. आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीचे हे अनवॉन्टेड आणि हार्मफुल जे काही सबस्टन्स असतात हे जास्त काळ टिकून राहणे खूप धोकादायक असतं. यामुळे आपला मृत्यू देखील होऊ शकते, हे आपण पाहिलेलं आहे. यामुळं सजीवामध्ये या उत्सर्जनाची क्रिया होत असते. तसेच आपल्या परिसरामध्ये देखील घरातील कचऱ्याची आपण योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. तरच याच्यातून आपल्याला आरोग्य संपन्न म्हणजे हेल्दी लाईफ आपण जगू शकतो. आता नक्की यामध्ये नक्की कोणकोणत्या प्रकारचे कशा पद्धतीने प्लांटमध्ये एक्सक्रीशन होतं, मानवता वनस्पतीमधील हे टाकाऊ पदार्थाचं कशा पद्धतीने मॅनेजमेंट होत असतं. आपण सर्वसामान्यपणे एक चित्र या ठिकाणी तुम्ही पाहता की झाडाची पानं गळालेली आहेत, ती खाली पडलेली आहेत. व्हाय डज दिस हॅपन? का घडून येतं? लीव ऑफ द प्लांट फॉल ऑफ इन अ पर्टिक्युलर सीझन. प्रत्येक ऋतूमध्ये ही झाडाची पाने ठराविक ऋतूमध्येच काय करतात, हे बाहेर खाली का पडतात, गळून पडतात. फ्रूट फ्लावर फॉल ऑफ आफ्टर अ सर्टन पिरियड ऑफ द टाइम. प्रत्येक जे काही झाडाला लागलेलं फळ असेल, फूल असेल, जर तुम्ही ते तोडलं नसेल तर ते ठराविक कालावधीनंतर ते जमिनीवरती पडतं, म्हणजे त्या झाडापासून ते अलग होतं. सबस्टन्सेस लाईक द रेझिन गम एक्सेट्रा आर द गिवन आउट ऑफ द प्लांट्स बॉडी. याशिवाय आपल्याला रेझिन गम असेल, म्हणजे रबर असेल, डिंक असेल, या पद्धतीचे पदार्थ देखील आपल्याला या प्लांट पासून मिळतात. एक्सक्रीशन इज अ सिम्पलर
प्रोसेस इन द प्लांट दॅन इन ॲनिमल. जे वनस्पतीपेक्षा ही सिंपल मेथड आहे. देअर इज नो स्पेशल ऑर्गन और सिस्टम फॉर एक्सक्रीशन इन अ प्लांट. Gaseous substances are given out by diffusion. Most of the wastage substance of a plants are stored in vacuole of leaf cells and in a flower, fruits and a bark of the stem. After some time, these parts fall off. Some other waste material are stored in a wood and one xylem in the form of the resin and gums. Some waste material are also given out through root into a surrounding soil. ज्या पद्धतीने ही शरीरातील सजीवातील म्हणजे वनस्पती असो किंवा प्राणी असो यांच्यामध्ये नको असलेले पदार्थ शरीराच्या बाहेर टाकणे गरजेचं आहे. आता वेगवेगळ्या प्रकारच्या ऋतूमध्ये वनस्पतीची पाने गळून पडतात. फळे असतील, फुले असतील, साली असतील, काही कालावधीनंतर त्या गळून पडतात. राळ असेल, डिंक असे देखील पदार्थ आपण वनस्पतीतून बाहेर पडणारे पाहत असतो. तर हे का होतं? हे एक प्रकारचं उत्सर्जनच आहे. वनस्पतीमधील उत्सर्जनाची क्रिया ही प्राण्यामधील उत्सर्जनापेक्षा खूप सोपी असते. कारण या वनस्पतीमध्ये टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यासाठी त्यांना विशेष असा उत्सर्जक अवयव किंवा उत्सर्जक संस्था नसते. मानवाप्रमाणे त्यांना विशिष्ट असे या ठिकाणी उत्सर्जक जे काही अवयव असतील किंवा उत्सर्जक संस्था अशा पद्धतीची निर्मिती त्यांच्यामध्ये नसते. विसरण क्रियेद्वारे वायुरूप पदार्थ टाकले जातात. म्हणजे गॅसेस थ्रू आपण म्हणतो ना, आपण याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडच्या माध्यमातून या काय करतात, याच्या शरीरातून हे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले जातात. वनस्पतीमधील बरेचसे टाकाऊ पदार्थ हे त्यांच्या पानातील रिक्तिका असतील, फुले, फळे या पद्धतीनं आणि खोडावरील साली याच्यामध्ये साठवले जातात आणि काही काळानंतर हे अवयव गळून पडतात. इतर टाकाऊ पदार्थ राळ आणि डिंकाच्या स्वरूपामध्ये साचून राहत असते आणि यामधून या स्वरूपातून जीर्ण जलवाहिन्यातून हे साचवले जाते. वनस्पतीच्या मुळाच्या वाटे देखील आसपासच्या जमिनीमध्ये काही टाकाऊ पदार्थ सोडले जातात. ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाही, पण त्यांची पण देखील एक एक्सक्रिटरी सिस्टीम आहेच. मात्र अशा वेगवेगळ्या पद्धती त्यांना फक्त एक्सक्रिटरी ऑर्गनच आहेत असं नाहीये. आता हे चित्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी डिंक, रबर हा या ठिकाणी आपण कलेक्ट केलेला आपण पाहतो. आपण ग्रामीण भागातील जे आपण शेतकरी जी मुले आहात त्यांना हे डिंक हा काय प्रकार आहे ते माहितीच आहे. आता यामध्ये अशा पद्धतीनं हे वनस्पतीमधील होतं. मग मानवामधील एक्सक्रिशन कशा पद्धतीने होतं हे जरा थोडंसं, ही जी काय प्रोसेस आहे एक्सक्रिशनची ही खूप जरा अवघड म्हणजे क्लिष्ट आहे. समजण्यास नव्हे तर ही प्रोसेस एक्सक्रिशनची ही साधी सोपी मेथड नाहीये. एक्सक्रिशन इन ह्युमन बिईंग, मानवामध्ये हे एक्सक्रिशन कसं घडून येतं. विच वेस्ट मटेरियल आर प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी थ्रू अ मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या प्रकारचे असे वेस्ट मटेरियल तयार होतात. हाऊ डज द प्रोसेस एक्सरसाइज टेक्स प्लेस इन ह्युमन. तर ही एक्सरसाइज जी पद्धत आहे ही कशा पद्धतीने चालते. तर मित्रांनो, देअर आर अ डिफरंट ऑर्गन सिस्टम इन ह्युमन बॉडी to bring about the different life processes such as digestive system for digestion for food, respiratory system for respiration. This process of digestion leading to energy production is an important process of our body. Various waste material are formed during this process. Removal of these wastage from the body is the very important and it is the excretory system that's carried out this function. The human excretory system consisting of a pair of kidney, a pair of ureter and the urinary bladder and the urethra. Urine is the formed by the kidney by separating the waste and unwanted excess substance from the blood. आता ही मानवामधील जी काही उत्सर्जन संस्था आहे ही कशा पद्धतीने कार्य करत असते. ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये अन्नपचन घडून येत असतं किंवा इतर ज्या काय आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया असतात, ज्या काही संस्था असतात यांच्या माध्यमातून देखील आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टाकाऊ पदार्थ तयार होत असतात. आता ही आपल्या शरीरामध्ये ही उत्सर्जन क्रिया कशा पद्धतीने पार पडते. मानवी शरीरामध्ये वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या इंद्रिय संस्था कार्यरत करत असतात. प्रत्येकासाठी स्वतंत्र संस्था आहे. जसं आपल्याला खाल्लेलं अन्न पचण्यासाठी पचन संस्था आहे,
श्वासोश्वास करण्यासाठी आपल्याला श्वसन संस्था आहे, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये रक्त इकडून तिकडून नेण्यासाठी रक्ताभिसरण संस्था आहे. अशा पद्धतीच्या या संस्था आपल्या शरीरामध्ये एकूण सर्वांच्या समन्वयाने कार्य करत असतात. आपल्या शरीरामध्ये अन्नपचन आणि त्यातून ऊर्जा निर्मितीचं कार्य पार पडत असतं आणि हे सगळं जे करतो ते आपण ऊर्जा निर्मिती करण्यासाठी. त्याच वेळी शरीरामध्ये विविध टाकाऊ पदार्थ तयार झालेले असतात आणि हे टाकाऊ पदार्थ हार्मफुल असल्यामुळे, आपल्याला ते धोकादायक असल्यामुळे किंवा ते विषारी असल्यामुळे आपल्या शरीराच्या बाहेर टाकणे खूप महत्वाचं आहे. यासाठी उत्सर्जन संस्था म्हणजेच एक्सक्रीटरी सिस्टीम आपल्यामध्ये वर्किंग करत असते, कार्यरत असते. आता ही उत्सर्जन संस्था कशी आहे, तर या उत्सर्जन संस्थेमध्ये वृक्काची जोडी म्हणजे त्याला मराठीत तुम्हाला एक शब्द माहिती आहे, किडनीलाच मराठी शब्द म्हणूया कारण ते आपल्याला माहिती असतं. अ पेअर ऑफ किडनी, मूत्रवाहिनीची जोडी म्हणजे पेअर ऑफ युरेटर्स आणि मूत्राशय युरिनरी ब्लाडर्स, मूत्रोत्सर्जक नलिका युरेथ्रा इत्यादीचा समावेश होतो. आता ह्या ज्या काही किडनी आहेत, ह्या किडनी मार्फत काय होतं, रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि जास्तीचा अनावश्यक पदार्थ हे सेपरेट केले जातात आणि यापासून मूत्र तयार केला जातो. ओके, नेक्स्ट आपण या ठिकाणी पाहू. आता अशा पद्धतीने ही डायग्रामॅटिकली तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला इन्फेरिया व्हाना कॅवा, अँड्रेनल ग्लँड हे जे काय आहे हे डायग्राम तुम्ही व्यवस्थित अभ्यासू शकता. या ठिकाणी आपल्याला हे युरेथ्रा आहे, हा ब्लॅडर आहे, युरेटर्स. ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या बीन दिसतात, बीन सेपड जे घेवड्याच्या बियासारखे जे दिसतात, या दोन किडनी आहेत, या पेअर ऑफ किडनी असं आपण त्याला म्हणतो. ही प्रोसेस कशा पद्धतीने होते आणि हा त्या किडनीचा आपल्याला LS आहे, जे या ठिकाणी त्याचं कट करून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये हे आपल्याला झूम करून दाखवलं गेलेलं आहे. ओके, काय किडनी कशा पद्धतीने वर्कआउट करते पहा. द टू बीन सेप्ड किडनी आर सिच्युएटेड वन ऑन आयदर साइड ऑफ vertebral column on the posterior side of abdomen. These functional unit of the kidney that perform the basic function of the filtration is called a nephron. हे वर्ड लक्षात ठेवा. The functional unit of a kidney that perform the basic function of filtration. पहिलं बेसिक फिल्ट्रेशन कोण करता, जे करतं त्याला काय म्हणूया आपण, नेफ्रॉन. इच नेफ्रॉन हॅज अ कप लाईक थिन वॉल्ड अप्पर पार्ट कॉल्ड ॲज बॉमन्स कॅप्सूल. त्या नेफ्रॉन मध्ये परत आणखी कप लाईक्स आणि थिन वॉल्ड अप्पर पार्ट असतात, त्याला बॉमन कॅप्सूल असं म्हणायचं. द नेटवर्क ऑफ अ कॅपिलरी इन इट इज कॉल्ड ॲज ग्लोमेरुल्स. ह्याच्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या बारीक बारीक अशा कॅपिलरीज असतात, म्हणजे जाळ्यासारख्या पद्धतीने अतिशय छोट्या, त्याला ग्लोमेरुल्स असं म्हणायचं. द युरिया प्लेस्ड इन दी लिव्हर कम इनटू अ ब्लड व्हेन अ युरिया कंटेनिंग द ब्लड कम इनटू द ग्लोमेरुल्स अँड इट फिल्टर्ड थ्रू इट्स कॅपिलरी अँड युरिया अँड द अदर सिमिलर सबस्टन्सेस आर सेपरेटेड फ्रॉम इट. म्हणजे बघा आता किडनीमध्ये, आता ह्या किडनीमध्ये गेल्यानंतर काय होतं, ह्या दोन अशा पद्धतीनं ह्या घेवड्याच्या बियासारख्या ह्या काय असतात, आपल्या किडनी असतात. आता ह्या दोन किडनी काय करतात पहा मित्रांनो. आपल्या उदर म्हणजे पोटाच्या पाठीमागील बाजूस, पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस याप्रमाणे घेवड्याच्या बियाच्या आकाराचे दोन वृक्के असतात म्हणजे किडन्या. आणि ह्या वृक्कातील गाळण्याची मूलभूत क्रिया करणारा जो घटक आहे त्याला आपण नेफ्रॉन असं म्हणतोय. आणि आता ह्या नेफ्रॉन मध्ये कपाच्या आकाराच्या पातळ भित्तिका असलेल्या वरच्या जो काही भाग असतो त्याला बोमन संपुट असं म्हणायचं. आता यातील रक्तकेशिकांच्या जाळीला ग्लोमेरुल्स असं म्हणायचं. यकृतात तयार झालेला हा युरिया रक्तामध्ये येतो. ज्या वेळेस हा युरियायुक्त रक्त ग्लोमेरुल्स मध्ये जाते तेव्हा या ग्लोमेरुल्स मधील रक्तकेशिकामधून हे रक्त गाळले जाते आणि युरिया व तत्सम पदार्थ याच्यातून वेगळे केले जातात. हे अशा पद्धतीने हे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही हे डायग्राम पाहू शकता. आता या पद्धतीने हे इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला पहा यामध्ये आता बोमन संपुष्ट मधून गेलेले आहेत, या ठिकाणी आलेलं आहे. आता नंतर
कुठे जाणार आहे, ह्या ठिकाणी सेपरेट झालेले आहेत बरोबर. युरिया आणि ज्याचे सिमिलर सबस्टन्सेस आहेत आर सेपरेटेड फ्रॉम इट, कुठे या ठिकाणी कॅपिलरीज मध्ये. वॉटर मॉलिक्यूल अँड अ स्मॉल मॉलिक्यूल ऑफ सम अदर सबस्टन्सेस कॅन अक्रॉस द सेमी पेरेबल मेम्ब्रेन ऑफ Bowman's capsule. This solution accumulated in the cavity of Bowman's capsule passes into a tubular part of the nephron. त्यानंतर हे कुठे जातात, हे कॅप्सूल पासेस इनटू द ट्युब्युलर पार्ट ऑफ नेफ्रॉन. नेफ्रॉनचा जो ट्युब्युलर निमुळताचा आकार आहे यामध्ये जातात. हिअर मॉलिक्यूल ऑफ द वॉटर अँड सम अदर युजफुल सबस्टन्स आर रिअब्सॉर्ब्ड इनटू द ब्लड. पुन्हा या ठिकाणचे जे काय घटक असतात, पाणी असतात किंवा इतर जे काय पदार्थ असतात ना, याच्यामधील जो काय ऑब्झर्व करतात ते पुन्हा त्या ठिकाणी या ब्लड मध्ये ऑब्झर्व केला जातो. युरिन इज द फॉर्म्ड फ्रॉम द रिमेनिंग सोल्युशन विच इज द फुल ऑफ वेस्ट मटेरियल. आणि याच्यापासून हे काय नंतर तयार होतं, युरिन तयार होतं. युरिन हे टोटली वेस्टेज मटेरियल आहे. द युरिन इज द कॅरीड बाय द युरेटर्स अँड स्टोर्ड इन अ युरिनरी ब्लॅडर. आफ्टरवर्ड urine is the given out through a urethra. The urinary bladder is the muscular and it is under the control of a nerve. Hence, we are able to keep a control of urination. म्हणजे पहा या ठिकाणी मित्रांनो काय होतं ज्यावेळेस वॉटर मॉलिक्यूल त्याच्यामध्ये आल्यानंतर, या बोमन संपुटाच्या निवडक्षम पारपटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थाचे रेणू या छिद्रातून बाहेर पडू शकतात. ज्या वेळेस ह्या बोमन संपुटात आलेला द्रव नंतर नेफ्रॉनच्या नलिकेमध्ये जातो. आता ह्या नेफ्रॉनच्या नलिकेमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणूचे पुन्हा या रक्तामध्ये शोषण केलं जातं आणि उरलेला टाकाऊ पदार्थ असलेल्या द्रवापासून हे मूत्र तयार केले जाते. आता हे मूत्र या मूत्रवाहिन्यामार्फत नंतर मूत्राशयात साठवून ठेवले जाते. नंतर ते मूत्राशयाच्या मार्गातून बाहेर टाकले जाते. मूत्राशय हे अतिशय स्नायुमय असून त्याच्यावरती चेताचे नियंत्रण असते, म्हणून आपण ते कंट्रोल करू शकतो. त्यामुळे आपण नेहमी मूत्र विसर्जन करण्यावरती नियंत्रण ठेवू शकतो. मानवामध्ये वृक्क हा उत्सर्जनाचा महत्वाचा अवयव जरी असला तरी त्वचा आणि फुफ्फुस सुद्धा उत्सर्जनाच्या प्रक्रियेमध्ये मदत करते. ओके, म्हणजे the kidneys are the main organ of the excretion in the human being. The skin and the lungs are also help in this process of excretion. The right kidney in a slightly lower position than the left. दोन्ही इक्वल नाहीत. राईट किडनी स्लाइटली खाली आहे, थोडीशी खाली आहे. Each kidney has the approximately 10 lakh nephron. आता नेफ्रॉन काय करतं एक ते बघितलं. अशा किडनीमध्ये एका किडनीमध्ये 10 लाख नेफ्रॉन असतात. द अप्रॉक्सिमेटली 5 लिटर ऑफ ब्लड विच इज द प्रेझेंट इन अ नॉर्मल हेल्दी पर्सन बॉडी इज द फिटेड बाय द किडनी filtered by the kidney about 4,000 times every day. Thus every day the kidney filter about 190 liter of the blood, from which about 1 to 1.59 liters of urine is the formed and the remaining liquid is the reabsorbed. बघा, एखादा फिल्टर आपण घरी आणतो त्याच्यातून वेस्ट मटेरियल किती जातं किती नाही, त्या एका फिल्टरची प्राइस किती आहे. आता हा किडनी असा फिल्टर आहे, असा जर फिल्टर जर आपल्याला करायचं झालं तर मित्रांनो या ठिकाणी त्याची कॉस्ट, त्याची जी काय होणारी किंमत जर असेल तर ते आपण सांगू शकत नाही त्याची किंमत किती असेल. का तर बघा, आता हे जे काय 2 किडन्या असतात आपल्या, त्याला आपण वृक्क म्हणतो. उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडस खाली असतं आणि ह्या प्रत्येक वृक्कामध्ये आता एक नेफ्रॉन काय करतोय ते आपण पाहिलं. या प्रत्येक वृक्कामध्ये म्हणजे प्रत्येक किडनीमध्ये अंदाजे 10 लाख नेफ्रॉन असतात. साधारण आपल्या जे काही निरोगी व्यक्ती असतो याच्या शरीरामध्ये अंदाजे 5 लिटर एवढं रक्त असतं, जे या किडनीच्या माध्यमातून ह्या किडनीतून ते किती रोज 400 वेळा फिल्टर होतं. 400 वेळा, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, किती वेळा, साधारणतः 400 वेळा ते फिल्टर होतं. वृक्क रोज साधारणपणे 190 लिटर रक्त गाळत.
190 लिटर रोज फिल्टर करतं किडनी आपले मोफत, की ज्यामध्ये हे 190 लिटर वेळा करतो. म्हणजे अंदाजे आपल्या शरीरातून 1 ते 1.9 म्हणजे जवळपास 1 ते 2 लिटर मूत्र तयार होतो. आणि उरलेला द्रव पदार्थ पुन्हा काय केला जातं, हा शोषून घेतला जातो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला उत्सर्जन ही प्रक्रिया वनस्पती आणि प्राण्यांमधील तुम्हाला समजली असेल. यानंतरचं डायलिसिस म्हणजे रक्त व्याश्लेषण ही प्रोसेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत या ठिकाणी थांबूया. जर तुम्ही सबस्क्राईब अजून केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. जय हिंद, जय कर्मवीर.